स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्रभर 108 ठिकाणी मोफत रक्तदान शिबिरे राबवली गेली। मैत्री फाउंडेशन शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक विभागात काम करणारी संस्था ठाणे जिल्ह्यामध्ये मैत्री फाउंडेशन तर्फे मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन ही सुरू आहे। या मैत्री फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातल्या कलाकारांना योग्य असं रंगमंच मिळावं या उद्देशाने विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले गेले। कपिल पाटील साहेब स्वागतम। टाळ्यांचा पुन्हा एकदा यासाठी आपण गजर करूया। या सांस्कृतिक विभागात मैत्री फाउंडेशननं काव्य वाचन, पथनाट्य, लोकनृत्य आणि एकांकिका स्पर्धांमध्ये कलाकारांना संधी द्यावी हा विचार केला आणि यासाठी सर्वप्रथम प्राथमिक चाचण्या या महाराष्ट्रभर 3 ठिकाणी झाल्यात। यामध्ये विरार, खानदेशात धुळे आणि कोकणात सांगली तिघही ठिकाणी या 4ही प्रकारच्या प्राथमिक चाचण्या झाल्यात आणि यातून पहिल्या 3 आलेल्या व्यक्तींच्या या महाराष्ट्र मैत्री कला महोत्सवामध्ये सादरीकरण झालं आणि यातून पुन्हा सर्वात सोनं सुवर्ण असं काढलं गेलं। पहिली 3 बक्षिसं अशा या कलाकारांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम। खरोखर ही सर्व कलाकार भाग्यवान आहेत की त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यासाठी वर्षा उजगावकर मॅडम आलेल्या आहेत, म्हणून आपण पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। सोबतीला या कलाकारांना पुढच्या प्रगतीसाठी धीर देण्यासाठी सुधीर गाडगे पण आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। मित्रांनो, अतिथी देवो भव या नात्यानं संस्कृती आम्ही शिकवतोय आणि तसंच ज्यांच्याकडे पाहून युवा चैतन्यामध्ये सळसळत रक्त व्हावं असे कपिल पाटील हेही या निमित्तानं आपल्या समोर एक दीपस्तंभ म्हणून राहतील। तर अतिथी देवो भव या नात्यानं संस्कृती आपण या मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून शिकवतोय आणि म्हणूनच आपण या मैत्री फाउंडेशनच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतोय। मी माननीय सीएमडी साहेबांना विनंती करेन की त्यांनी वर्षा उजगावकर मॅडमांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय सीएमडी साहेब। इंदिरा गांधी पासून तर बाळ ठाकरेंपर्यंत, लता मंगेशकरांपासून तर भीमसेन जोशींपर्यंत आणि अमिताभ बच्चन पासून तर माधुरी दीक्षित पर्यंत या सर्व दिग्गजांच्या मुलाखतीचा उच्चांक ज्यांनी गाठला असे सुधीर गाडगे साहेब यांचे आपण या निमित्तानं स्वागत करतोय पुष्पगुच्छ आणि आमचं सुरेख स्मृतिचिन्ह देऊन। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे युवा नेते कपिल पाटील यांचंही पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतायत सीएमडी साहेब। मित्रांनो, महाराष्ट्रीयन म्हणा, भारतीय म्हणा की जगभरातला व्यक्ती म्हणा, हॅट्रिकवर सर्वांचा विश्वास। आजचे पाहुणे आपल्याला लाभलेले ते हॅट्रिकचे चित्रपट, नाटक आणि गाणे या 3ही क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या भोवती वलय निर्माण केला अशा वर्षा उजगावकर मॅडम, सुधीर गाडगे, कपिल पाटील 3 पाहुणे म्हणजे आपणही या ठिकाणी हॅट्रिक साधलेली आहे। पुन्हा एक वेळा टाळ्यांच्या गजरात सर्व पाहुण्यांचं आपण एकदा स्वागत करूया। मित्रांनो, आजचा हा जो सोहळा आपण पाहतोय हे 3 दिवसाचं नव्हे तर विभागीय झालेल्या सर्व स्पर्धांचं फलित आहे। कुठलीही स्पर्धा म्हटली, सीएमडी साहेबांनी सांगितलं झाडं सर्व लावतात पण खतं वाहणारा आढळला पाहिजे,
सापडला पाहिजे. खतं वाहणारी असतील तरच झाड मोठं होतं. आणि या मैत्री फाउंडेशनचं झाड जे वृक्ष वटवृक्षाचं रूपांतर झालंय, ज्यांनी स्वतः खत बनवून या ठिकाणी खत पाणी घातलं, अशा लोकांचा या ठिकाणी उल्लेख न करणं म्हणजेच भारतीय संस्कृतीच्या विरोधात नाही का होणार. आणि म्हणूनच आपण या इव्हेंटला ज्यांनी वारंवार सामोरी गेली अशा सर्वांचा मी विनंती करेन की मॅडमांनी, गाडगे साहेबांनी, कपिल पाटलांनी या सर्वांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो की जेणेकरून अशा स्पर्धा ऑर्गनाईज त्यांच्याकडून वारंवार व्हाव्यात आणि तुमच्या हातून अशीच बक्षीस वितरणाची संधी आम्हाला प्राप्त व्हावी. या अर्थानं मी विनंती करेन की या व्यक्तींचा इव्हेंटला ज्यांनी सपोर्ट केला अशा व्यक्तींचा सत्कार आपण करावाशी विनंती करतो. सर्वप्रथम दीपक जोगळेकर सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. राजेश सावंत सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. राजू मोहोरे सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. संतोष पितळे सत्कार करतायत गाडगे साहेब, सुधीर गाडगे. मिनल क्षीरसागर सत्कार करतायत सुनील पाटील. वर्षा पितळे सत्कार करतायत सुनील गाडगे. प्रगती वर्तक सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. वैकेश पाटील सत्कार करतायत कपिल पाटील साहेब. प्रसाद मालेकर सत्कार करतायत कपिल पाटील साहेब. दयानंद पाटील सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. हेमंत जाधव सत्कार होतोय सुधीर गाडगे यांच्या हस्ते. मिथुन नाईक सत्कार होतोय गाडगे साहेबांच्या हस्ते. देवेंद्र घुसावळकर सत्कार होतोय कपिल पाटलांच्या हस्ते. उमेश बोलणारे सत्कार होतोय वर्षा उजगावकर मॅडमांच्या हस्ते. टाळे वारो जितेंद्र नाईक सत्कार होतोय गाडगे साहेबांच्या हस्ते. संदेश सावंत सत्कार होतोय कपिल पाटलांच्या हस्ते. नागेश म्हात्रे सत्कार होतोय कपिल पाटलांच्या हस्ते. दशरथ पाटील अयोध्येला गेले. शान यानंतर त्याच्या खानदेशाच्या भूमिकेत कलाकार शरद शिंदे सत्कार होते वर्षा उजगावकर मॅडमांच्या हस्ते. राजेंद्र दंडा सत्कार करतायत वर्षा उजगावकर मॅडम. राजेंद्र सुतार सत्कार
कांबळे सत्कार करतायत सुधीर फडणवीस साहेब. संतोष मसूरकर सत्कार करतायत सुधीर फडणवीस साहेब. सुनीता गांधी सत्कार करतायत उजगावकर मॅडम. परीक्षकांचं काम कठीण, परंतु विभागात ज्यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केलं अशा प्राध्यापक रंजन थोरात धुळे उत्कृष्ट कलाकार व्यक्ती सत्कार करतायत उजगावकर मॅडम. स्मृती चिन्ह आहे काय? उजगावकर मॅडम. W.B. राज चित्रकले स्पर्धेचे परीक्षक स्मृती चिन्ह देत आहेत वर्षा उजगावकर मॅडम आणि गाडगीळ साहेब. दत्ता म्हात्रे परीक्षक मुंबई विभाग दत्ता म्हात्रे स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देत आहेत वर्षा उजगावकर मॅडम आणि गाडगीळ साहेब. या संपूर्ण इव्हेंटचे साक्षीदार उभे करणारे अमर जाधव टाळ्या पुन्हा एकदा. सत्तारोत्तर मोमेंट आणि पुष्पगुच्छ देऊन वर्षा उजगावकर मॅडम आणि गाडगीळ साहेब. उमेश कांबळे स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देत आहेत गाडगीळ साहेब वर्षा उजगावकर मॅडम. संतोष मसूरकर यांचा सत्कार होतोय वर्षा उजगावकर मॅडमांच्या हस्ते. तसेच ते सुधीर गाडगीळांचा आता सत्कार करतायत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बालकलाकारांना उत्साहवर्धक बक्षीस मी बोलवतोय. रेहान शेख स्टँडर्ड फर्स्ट चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक. रेहान शेख स्टँडर्ड फर्स्ट शेख. मयूर बासुतकर द्वितीय क्रमांक चित्रकला स्पर्धा. तेजश्री मोरे प्रथम क्रमांक. तेजश्री मोरे आणि स्पेशल प्राइज सोफिया अहमद.
तालमेल. गट क्रमांक 3 शैलजा मेटी. शैलजा मेटी स्टँडर्ड 6 तृतीय क्रमांक. शैलजा मेटी तृतीय क्रमांक. बक्षीस देत आहेत गाडगिळ साहेबांनी वसगावकर मॅडम. अजिंक्य ढगे. अजिंक्य ढगे स्टँडर्ड 5 द्वितीय क्रमांक चित्रकला स्पर्धा. स्नेहा धरनाडे. स्नेहा येते. तुला सर्वांसाठी एकत्रित टाळ्या वाजवल्या तर. स्नेहा धरनाडे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस आपण देतोय. राजश्री जाधव. फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुरेख स्पर्धा झाल्या त्यामध्ये बालकलाकारांनी उत्कृष्ट सहभाग घेतला. येथे राजश्री जाधव. फॅन्सी ड्रेस स्पर्धा गुटगुटीत छानशी मुलं खरोखर आकर्षक वाटायची. राजश्री जाधव. समृद्धी साठे. समृद्धी साठे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस. परीक्षक समृद्धी साप्ते. ऐश्वर्या खारुगडे. ऐश्वर्या खारुगडे तृतीय बक्षीस फॅन्सी ड्रेस स्पर्धा. ऐश्वर्या खारुगडे तृतीय बक्षीस फॅन्सी ड्रेस स्पर्धा. कल्पिता सावंत. कल्पिता सावंत द्वितीय पारितोषिक फॅन्सी ड्रेस स्पर्धा. कल्पिता सावंत. कल्पिता पोहळे फॅन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम पारितोषिक. कल्पिता पोहळे. मेरी झाशी नाही दूंगी. झाशीच्या राणीची भूमिकेतली कल्पिता सावंत. कल्पिता सावंत द्वितीय पारितोषिक. कल्पिता पोहळे झाशी की राणी. पाठीवर सुरेखचं पाळ घेऊन फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सुरेख अभिनय करणारी कल्पिता पोहळे प्रथम पारितोषिक. सोलो डान्स स्पर्धा तिसरा क्रमांक राजश्री जाधव. सोलो डान्स स्पर्धा तिसरा क्रमांक राजश्री जाधव. दुसरा क्रमांक ऐश्वर्या हांडे. ऐश्वर्या हांडे. ऐश्वर्या हांडे. राजश्री जाधव. राजश्री जाधव वंदे मातरम हे गीतावर तिने सुरेख सोलो डान्स केला. ऐश्वर्या हांडे डोला रे डोला रे डोला. दुसरा क्रमांक डोला रे. आम्ही डोले आपी डोले. प्रथम क्रमांक केतकी जाधव. केतकी जाधव. प्रथम क्रमांक केतकी जाधव. पदरावरती जरतारीचा केतकी जाधव प्रथम क्रमांक सोलो डान्स स्पर्धा. गट 2 चौथी ते 7वी. तिसरा क्रमांक पूजा रावत. पूजा रावत. क्रमांक ऋतुजा भेटी. दुसरा क्रमांक सोलो डान्स स्पर्धा ऋतुजा भेटी. ऋतुजा. ऋतुजा मिशन काश्मीर. हिंद कुसुमा. एक बार तालियों की बौछार. चेतना शेट्टी प्रथम. महाराष्ट्रावर निवडक अशा 9 काव्य वाचन स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट अशा 3 काव्य वाचनांना जो क्रमांक दिला गेला त्याच्यातला तिसरा क्रमांक आपल्या पुढे येतोय. अभिमानानं धुळ्याचा
शरद बोराडे पारितोषिकात रोख रक्कम आहे. पाकिटात असलेलं मैत्रेचं चेक हा उदय देवाप्पा शिरोळकर फ्रॉम सांगली. उदय शिरोळकर प्रथम क्रमांक अजून सांगणार नाही, नंतर सांगतो. लोकनृत्य स्पर्धा उत्कृष्ट 9 स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धा जे विनर झाली यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलाय निळकंठ कला मंच मुंबई. लोकनृत्य स्पर्धा निळकंठ कला मंच मुंबई गोंधळ नृत्य प्लीज कमाज भाग स्पर्धा द्वितीय क्रमांक भूषणा क्लासेस मुंबई. भूषणा क्लासेस मुंबई. झेलियन नागा नृत्य सादर करणाऱ्या झेलियन नागा नृत्य सादर करणाऱ्या मुंबईच्या भूषणा क्लासेस द्वितीय क्रमांक. पारितोषिक घेत आहेत आजच्या आमच्या भूषणावह पाहुण्यांच्या हस्ते. प्रथम नंतर सांगा. एकांकिका स्पर्धा तृतीय क्रमांक सर्वोत्कृष्ट 9 एकांकिकांमधून रसिका थिएटर्स मुंबई. रसिका थिएटर्स मुंबई कन्सेप्ट याची सादर केलं होतं एकांकिका कन्सेप्ट. तृतीय क्रमांक रसिका थिएटर्स मुंबई. द्वितीय क्रमांक नाट्य ओंकार मुंबई माझ घरातील माती. द्वितीय क्रमांक मित्र टाळ्या. पथनाट्य स्पर्धा तृतीय क्रमांक संवाद ग्रुप मुंबई. पथनाट्य स्पर्धा 9 निवडक स्पर्धातून निवडलेले टीव्ही या नॉट टीव्ही. द्वितीय क्रमांक किसान महाविद्यालय पारोळा जिल्हा जळगाव गरुड झेप. ग्रामीण भागातील स्पर्धकांनी द्वितीय क्रमांक मिळवून एक वेगळा नामांकित कमवलाय. चाललेलं असताना मध्ये भाषणबाजीचा वैताग मला स्वतःलाही आवडत नाही आणि त्यामुळे मी भाषणबाजी वगैरे काही करणार नाहीये. कारण मी कॉलेजच्या काळामध्ये ज्या वेळेला अशा स्पर्धांना जात असायचो त्यावेळेला आमंत्रित केलेल्या पाहुण्याची रटाळ भाषणबाजी ऐकताना आम्ही पाठीमागच्या बाजूला गप्पा मारत बसलेलो असायचो किंवा इथे काही मंडळी तशी नाच करत होती आता तसा मी नाचही करत असायचो. त्यामुळे मी भाषण करून आपल्याला त्रास देणार नाहीये. पण मैत्रेय फाउंडेशन हॅलो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आहे. मैत्रेय फाउंडेशन याचे मधुकर सतपाळकर पेडणेकर मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशासाठी की त्यांनी राज्यभरच्या विविध कलावंतांना मुंबई नगरीमध्ये एकत्र करून त्यांना उत्तेजन देणारी ही स्पर्धा आखली. त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे ज्यांना बक्षिसं मिळाले त्या सगळ्यांचेही मनापासून अभिनंदन. आणि खास करून हा बक्षीस समारंभ सुरू होण्यापूर्वी म्हात्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जो इथे वाद्यवृंद आपली अस्सल मराठमोळी गाणी सादर करत होता त्या सर्व कलावंतांचं मनापासून अभिनंदन. कारण फार सुंदर अशी गाणी या मंडळींनी सादर केलेली आहे. आणि मगाशी ज्या पद्धतीनं आपण प्रतिसाद देत होतात सामुदायिक नृत्य करून त्याबद्दल आपल्या प्रतिसादाला सुद्धा मनापासून दाद. कारण अलीकडच्या काळामध्ये अशी दाद सुद्धा दुर्मिळ झालेली आहे. आम्ही शिवसेनेसाठी एक कार्यक्रम करत होतो आणि त्यामध्ये लावणीचा उत्तम लावणी सुरू झाली आणि त्या लावणीच्या वेळेला समोरच्या एकाने शिट्टी वाजवायला सुरुवात केल्यावर काही नेत्यांनी त्या मुलांना सांगितलं वाजवू नका. त्याबरोबर बाळासाहेब उभे राहिले स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि म्हणाले की अस्सल मराठमोळ्या लावणीला
आमचा मराठी माणूस शेट्टी वाजवणार नाही तर काय मोरारजीबाई देसाई वाजवणार आहे? तेव्हा ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळेला करायलाच पाहिजे, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि तुम्ही हा जो उत्तम प्रतिसाद देत आहात म्हणून तुम्हाला एक खास विशेष भेट ती अशी की भाषणबाजी न करता मी इथे थांबतोय आणि वर्षा उसगावकर शर्मा यांना तुमच्या वतीनं एक दोन प्रश्न फक्त विचारतोय, म्हणजे त्यांना तुम्हाला ऐकायला मिळेल. वर्षा उसगावकर शर्मा. वर्षा उसगावकर हे नाव आपण सतत ऐकत होता. पुढे शर्मा कधी आणि कसं लागलं? ओम शांती शांती. उपस्थित सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी आपल्याला सुधीरजी म्हणू का सुधीर म्हणू काय म्हणू? अजून केस पांढरे झाले नाहीये तेव्हा सुधीर म्हटलं तरी चालेल. चांगला प्रश्न विचारला. मी कधी शर्मा झाले. मी आत्ताच एका दौऱ्याला गेले होते मराठी नाटकाच्या. तेव्हा मला एक बाई आत येऊन मला म्हणाली की आता फार झालं की हो हे नाटक सिनेमा, आता लग्न कधी करणार? मी म्हटलं लवकरच दुसरा नवरा बघते. तर ती एकदम म्हणाली दुसरा नवरा म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर माझं पूर्ण नाव सांगायला हरकत नाही. वर्षा अजय शर्मा हे माझं नवीन नाव आहे. आणि शर्मांच्या मध्ये जर आपल्या अस्सल मराठी पद्धतीने उखाणा घेत असतील तर तसंही नाव घ्यायला हरकत नाही. ते मला कोकणीत घ्यावं लागेल कारण कोकणीत घ्या. त्या जरा आठवत आहेत आमच्या या गप्पा संपेपर्यंत नक्की घेतील त्या. त्याच्या पूर्वी मी त्यांना आणखीन एक गोष्ट विचारू इच्छितो की तुम्ही आता बऱ्याच जणांना बक्षिसं दिलीत. तुम्ही स्वतः चित्रपट आणि नाटकामध्ये उत्तम अभिनयानं लोकप्रिय झालेला आहात. तर तुम्हाला स्वतःला सुरुवातीच्या काळामध्ये असं कुठे स्पर्धेत जावं लागलं का आणि असं बक्षीस घेण्याचा योग आला का? मी स्वतः हौशी रंगभूमीवरनंच आले आहे आणि मला वाटतं हौशी रंगभूमी कुठल्याही कलाकाराला एक चांगलं व्यासपीठ म्हणून योग्य ठरते. गोव्याच्या कला शुक्लेंदू या संस्थेतून मी बरीच नाटकं केली आणि तिथे कला शुक्लेंदू आपलं महापूर, अंधर्मद सोबती, एक होती वाघीण ही नाटकं मी तिथे केली. आणि एक असाच किस्सा सांगते. एक नाटक मी करत होते आणि असंच राज्य नाट्य स्पर्धेत आमचं नाटक चाललं होतं आणि त्यात सुरुवातीतच माझं नाटक होतं. त्यामुळे चित्रा आणि स्वाती अशा राणीच्या दोन सहकारी असतात. त्यात मी स्वातीचा रोल करत होते आणि हातात तलवार वगैरे होती आणि आमची रंगीत तालीम झाली नव्हती आणि असे दोन खांब होते लाकडी आणि कोणतरी असा शत्रू राणीच्या अंगावर येतो आणि आम्ही तिचं रक्षण करण्यासाठी चित्रा आणि स्वाती एकदम तलवारी सरसावून पुढे होतात आणि मी एकदम तलवार काढली आणि माझी तलवार लागून तो खांब पडला समोरचा आणि तो सगळा आवेश मी विसरले की मी एक सैनिक आहे आणि मी चक्क कानावर असे हात ठेवले माझे. त्यामुळे माझं ते बक्षीस गेलं. कदाचित आपल्यापैकी कोणाला कल्पना नसेल पण उसगावकरांच्या घरची पार्श्वभूमी अशी की त्यांचे वडील हे गोवा राज्यामध्ये शिक्षण मंत्री होते. तर अशी शिक्षण खात्याची परंपरा असताना तुम्ही हे तोंडाला रंग लावण्याच्या व्यवसायात कसे काय आलात तुम्ही आणि तुमच्या घरातल्यांनी याच्याबद्दल तुम्हाला कधी तासलं नाही का? तोंडाला रंग लावण्यावर आठवण झाली. गोव्यात आमच्या ह्या म्हणजे असं म्हणतात अरे नटी मरती. नटी म्हणजे तोंडाला रंग लावणारी. पण खरंच जन्मापासून म्हणजे मला आठवायला लागल्यापासून मला नेहमी आठवतं की मला अभिनेत्रीच व्हायचं होतं. खरं म्हणजे मी नेहमीच मोठमोठे लीडर्स यांच्या सहवासातच मोठे होत होते. घरी सगळे राजकीय नेते त्यामुळे पण माहिती नाही का पण मला अभिनेत्री. पण घरात त्यांचा प्रतिसाद कसा होता? फारच चांगला होता आणि त्यांनी मला कधीच थांबवलं नाही. खरं म्हणजे 10वी नंतर मला थेट सिनेमा इंडस्ट्रीतच यायचं होतं पण माझ्या वडिलांना वाटलं की मी ग्रॅज्युएट सुद्धा व्हावं. त्यामुळे मी कॉमर्सचं शिक्षण घेतलं आणि नंतर वाया कॉमर्स शिक्षण घेतलं का कॉमर्सची पदवी पास झाला? पास झाली. चक्क पास झाली. BCom आहे. गोवा म्हटल्यानंतर गाणं हे ओघालीत येतं. एवढे रसिक सगळे इथे जमा उपस्थित आहेत तर मी या सगळ्यांच्या वतीनं वर्षा उसगावकर शर्मा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एखादा तरी गाण्याचा एखादा तरी तुकडा
इथे सादर करावा, कारण तुम्ही उत्तम गाता हे मी ऐकलेलं आहे. आणि आपली जर त्याला पसंती असेल तर गाण्यांचा गडगडाट करा. आज गाण्याचा कार्यक्रम नाहीये, पण तरीही गाणं गाणाऱ्या माणसाला केव्हाही गाणं म्हटलं की पटकन सुचू शकतं आणि म्हणता येतं. तुमचं गाणं मीच ऐकलेलं आहे, तेव्हा तुम्ही इथे म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि फरमाईश सुद्धा करतो, रुपेरी वाळूत. माझी मुलाखत घेताय का माझी फिरकी घेताय? नाही, तुम्ही छान छान उत्तरं देताय, तर तुम्ही गद्य बोलता बोलता आणि अभिनय करता करता उत्तम गाता सुद्धा, हे या सर्व रसिकांना कळावं. ते तुमचे चाहते आहेत म्हणून तुम्हाला ही फरमाईश केली. मला कदाचित शब्द आठवत नसतील. शब्द मी सांगतो. तुम्ही प्रॉम्प्टिंग करा प्लीज. थँक्यू बेटा. मिथुन चक्रवर्ती बरोबर मी शिकारी नावाचा चित्रपट केला आणि तो रशियन आणि हिंदी भाषेत केला. त्यामुळे तसं म्हणजे मिथुन चक्रवर्ती हे आदराचं स्थान आहे, त्याच्याबद्दल तसं सांगण्यासारखं काही नाही. एकतर तो माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, त्यामुळे आमच्यात तसंच नातं होतं. मुळात गाणं येतं आणि हिंदीत कामं करता करता काय आपली अडचण आहे? कोण? लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष मी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतो, त्या म्हणताना लक्ष म्हणते. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर मी कार्टी प्रेमात पडली हे माझं पहिलं नाटक केलं आणि प्रत्येक प्रयोगाला लक्षा नवीन ऍडिशन घ्यायचा. आणि प्रत्येक लेखकाचं असं एक दुखणं असतं की नेहमी कॉमेडी जे नाटक असतं ते नेहमी कॉमेडी नट आपली पदरची वाक्य त्याच्यात घालतात आणि शेवटी ते नाटकाचं स्क्रिप्ट भरकटच जातात. पण लक्षात ज्या ऍडिशन्स घ्यायचा त्यामुळे नाटकाची रंगत नेहमी वाढायची. आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराने लक्षासारखंच असलं पाहिजे. जबाबदारीने नाटकाचं स्क्रिप्ट वाहत जाऊ नये याची जाणीव प्रत्येक अभिनेत्याने ठेवली पाहिजे. मला एक प्रश्न विचारायचं वाटतं सुधीर, कारण मला वाटतं तू मुलाखतीचा बादशाह आहेस. कारण आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या पॉलिटिशियन्स पासून अगदी अभिनेत्यांपर्यंत गायिकांपासून सगळ्यांच्या तू मुलाखती घेतल्या आहेस. तर अशा सगळ्यात आम्ही काही जण बुजतो, कारण सुधीर गाडगे मुलाखत घेणार म्हटल्यानंतर थोडंसं तरी दडपण येतच. पण एक गोष्ट आहे, मला तुला नेहमी ह्या कॉम्प्लिमेंट द्यावंसं वाटतो की तू फिरकी न घेता मिश्किलपणे पण चांगल्या पद्धतीने मुलाखती घेतोस. तर अशा म्हणजे त्याला आपण उत्स्फूर्तपणे बोलणाऱ्या काही अभिनेत्री असतील, पॉलिटिशियन्स असतील, तर त्याच्याबद्दल काही किस्से तू आम्हाला सांगू शकते? एखादा सांगता येऊ शकेल, कारण इथे मुख्यत्वे वर्षाला ऐकायला ती सर्व मंडळी उत्सुक आहेत. पण तरीही खुद्द वर्षांनी फरमाईश केल्यानंतर ती पाळायला पाहिजे. तुम्ही सुद्धा पाळली असते, त्यामुळे मी फक्त एक किस्सा सांगतो. उत्स्फूर्ततेचा बादशाह म्हणून मी सलाम करेन. आपल्या पिढीला त्यांना पाहता, अनुभवता, ऐकता आलं नाही, पण माझं भाग्य असे की मला त्यांना ऐकता आलं. ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे. वाटेला जाणाऱ्या
वाटेला जाणाऱ्या माणसाला शब्दात उत्स्फूर्त शब्दात जागा दाखवण्याची ताकद त्या माणसामध्ये होती. त्यांचा एक किस्सा सांगतो. त्यांनी पुलंना सुद्धा त्यांची पण विकेट घेतलेली आहे. पुलं जे सम्राट समजले जातात त्यांची पण. पुलं व्यासपीठावर बसलेले होते आणि आचार्य आपले समोरच्या रिकाम्या जागेतनं वाट काढत आपली धिप्पाड शरीरयष्टी सांभाळत व्यासपीठाकडे येत होते. ते तसं येताना पाहिल्यावर पुलं आपल्या शेजारच्या माणसाला म्हणाले, तो यम आला बघ यम. माईक असाच चालू होता. आत्र्यांपर्यंत शब्द जाऊन पोचले. आत्रेच ते त्यांनी चेहऱ्यावर काही भाव दाखवला नाही. शांतपणाने व्यासपीठावर आले, माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला याला उशीर झाला कारण मला घेऊन येणारा रेडा आधी तिथे येऊन बसलाय. असे अनेक किस्से सांगता येतील, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर मी पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आपल्या समोर किस्से कथनाकरता जरूर येईल. मुलखा वेगळी माणसं असा कार्यक्रमच मी तो करत असतो. तुर्तास मी एक शेवटची फरमाईश आपल्या सगळ्यांच्या वतीनं वर्षाला करतो. ती अशी की हिंदीत काम करते, गाणंही गाते, तेव्हा हिंदीत गाता पण येत असेल तर एखादं तरी कडवं हिंदी गाण्याचं तरी सादर करावं आणि मग आपण थांबूया. चालेल ना? खरोखरच मी ऐकलं होतं की वाशीतले लोक कलाप्रेमी आहेत, पण इथे येऊन प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं, ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. मित्र हो, खरा सैनिक कोण? ज्याच्या अंगात सैनिक भिनलाय, देशभक्ती भिनलेली आहे, अशा सैनिकाला सांगितलं की जा कर आक्रमण, तात्काळ तो आक्रमण करतो. तशाच आपल्या दिलखुलास गायकीच्या नादात आमच्या या वाशीकरांचं हे मागणं या कलाकारानं पूर्ण केलंय. खरोखरच आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कलाकारानं आम्हा समोर तात्काळ गीताने होकार द्यावा. हा मोठेपणा आमच्या कायम स्मरणात आहे. गंमत जम्मत पिक्चर ज्यावेळी सर्वप्रथम पाहिला मॅडमांचा, जी फर्स्ट एंट्री होती, मी आले, इतका निखळपणा त्यात होता. बोटीमध्ये समुद्रात ते गीत, म्हणजे मी धुळ्याच्या प्रकाश सिनेमाघरात तो चित्रपट पाहिला. त्यावेळेला
असं निखळ व्यक्तिमत्व खरोखर बघता यावं असं मला वाटलं होतं. आणि या मैत्री फाउंडेशनच्या वतीनं, मैत्री फाउंडेशन मैत्रीचा लोगो आहे, इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. आणि खरोखरच या मैत्रीच्या लोगोनं ही माझी मनातली इच्छा सार्थ ठरवलेली आहे. आणि म्हणूनच या मैत्रीचा करता धरता ज्या व्यक्तीमुळे हे स्वप्न सर्वांची पूर्ण झाले, अशा मधुसूदनजी सतपाळकरांना, की ज्यांनी या तरुणांच्या स्वप्नांना पूर्ततेसाठी आपलं आयुष्य वेचलंय, अशा आमच्या मधुसूदनजी सतपाळकरांना सुद्धा माझं विनम्र अभिवादन. 3 दिवसाच्या फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी मैत्री फाउंडेशनचे कार्यकारी संचालिका आपलं बाळ, आपलं घर विसरून सर्वांसाठी राबतायत, अशा मेघना पेडणेकर मॅडमांचं सुद्धा मी माझ्या वतीनं, वैयक्तिक माझ्या वतीनं खरोखर आभार मानतो. आणि या सांस्कृतिक विभाग अगदी नेटानं नेत आहेत आमचे कार्यकारी संचालक सांस्कृतिक विभागाचे सदानंद राणे, सदा आनंदी राहण्याचे राणे साहेब यांचंही मी या वतीनं खरोखर स्मरण करतो. आणि मी आले हे कायम स्मरणात ठेवून ही भेट पुन्हा मैत्री फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही आम्हाला द्याल, पुन्हा आमचं आमंत्रण केव्हा तरी स्वीकाराल, अशा अपेक्षेनं मी हा माईक आमचे सर्व माननीय मधुसूदन सतपाळकर यांच्याकडे सोपवण्यापूर्वी, कारण मुद्दाम ही ओळख वापरली, कारण प्रथम पारितोषिक विजेत्यांना संभ्रम पडला असेल का आमची बक्षिसं कुठे गेली. घाबरू नका, बक्षिसं तयार आहेत, कारण श्रम केल्याचा आनंद खूप वेगळाच असतो. या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्यात, या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्पर्धेतलं प्रथम पारितोषिक मी राखून ठेवलंय. मी पाहुण्यांना विनंती करेल की पुन्हा एक वार आमच्या या प्रथम विजेत्यांचं स्वागत आपण करावं बक्षिसाच्या साहाय्याने. मी विनंती करतोय काव्य वाचनातल्या त्या प्रथम विजेत्याला धुळे जिल्ह्यातल्या एका खेड्या गावातला, आर्वी गावातला व्यक्ती भाऊसाहेब मिस्त्री, आई नावाची कविता त्याने सादर केली. एक वार सर्वांचा टाळ्यांचा प्रथम क्रमांकात गदर. लोकनृत्य स्पर्धेमध्ये बालचंद्र महाविद्यालय, लोकनृत्यातला प्रथम क्रमांक श्रीमती कस्तुरीबाई बालचंद्र महाविद्यालय सांगली, कस्तुरीबाई बालचंद्र महाविद्यालय सांगली. 3 क्रमांक काढणं तर आवश्यकच आहे. या अर्थानं एका ठिकाणची काही उत्तेजनाचं बक्षीस आपण देतोय. बृहन्नडातल्या गोपिया भूमिकेला सुनील कापसे, मृत्युंजय मालिकेतला छोटा भाऊ अश्विनी चंदेल. तिसरं उत्तेजनाचं बक्षीस आपण शिया एका ठिकाणी अंजू शिल्पा दांडेकर. मी आपल्याला काही सांगू इच्छिते की मी या मृत्युंजय नाटकात काम केलं तर मला उत्तेजनाचं पारितोषिक मिळालं, पण मला ज्यांनी प्राधान्य दिलं असे माननीय श्री रंजन खरोटे सर, तसेच राजेंद्र दर्डा सर, प्रवीण पाटील आणि चंद्रकांत सोनार यांचे मी आभार मानते. आणि तसेच मधुसूदनजी सतपाळकर यांचेही मी खूप खूप आभार मानते. आणि मला मुंबईच्या स्टेजवर आणणाऱ्या मैत्री फाउंडेशन यांच्या पूर्ण सहकार्यांचे मी आभार मानते. आपण शिया मालिकेतील अंजू शिल्पा दांडेकर. उत्तेजनार्थ बक्षीस, चौथं उत्तेजनार्थ बक्षीस स्वप्नांच्या काटेरी वाटातील रामू अनिल मोरे, जळगाव. पाचवं उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जातंय माझघरातील माती ही अविनाश या भूमिकेला महेश राऊत. आणि 6वं एकांकिकेतील उत्तेजनार्थ बक्षीस जातंय कन्सेप्ट मालिकेतील श्यामल या भूमिकेत नीलम शहानसे. कन्सेप्ट मालिकेतील श्यामल
नीलम शहानसे. एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक सुरेख बेरोजगारीवरचा असे एकांकिका चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली. ग्रॅज्युएट सर्वोत्कृष्ट अभिनय राहुल हिरेमठ आणि एकांकिकेचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राहुल हिरेमठ दोनही पारितोषिक जात आहेत. राहुल हिरेमठला सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. यानंतर स्त्री भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनय धनश्री पराडकर. पथनाट्यातील उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे महावीर कॉलेज कोल्हापूर. पथनाट्यातील प्रथम क्रमांक जातोय नवजवान ए हिंद मुंबई. सब कुछ ठीक है. पथनाट्यातील एक छोट्याशा बालिकेचा सत्कार आपण मॅडमांच्या हस्ते करतोय. आमच्या सर्वांची प्रेमाची माननीय मधुसूदनजी सतपाळकर आणि सौ वर्षा सतपाळकर यांचं प्रेमाचं प्रतीक ध्रुविका सतपाळकर तिचा गिफ्ट देऊन सत्कार करतायत. सत्कार म्हणून ऐवजी आपण तिला गोंगार म्हणूया. ध्रुविका सतपाळकर. मित्रहो, खऱ्या दिलानं जर प्रेम केलं तर कधी वाया जात नाही. खऱ्या दिलानं वाशीकर सर्व महाराष्ट्र या ठिकाणी गोळा झालाय कोल्हापूर सांगली पासून. खऱ्या दिलानं आपण आजच्या पाहुण्यांवर प्रेम करूया जेणेकरून पुढचा कुठलाही समारोह आला ही पाहुणे मंडळी आपल्या प्रेमाला नकार देणार नाहीत अशी अपेक्षा बाळगून मी सर्वात शेवटी मैत्री फाउंडेशनचे सर्व माननीय मधुसूदनजी सतपाळकर यांच्याकडे माईक सोपवतोय. त्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक भागातून या ठिकाणी स्पर्धक मंडळी आली. प्रामुख्यानं वर्षा उसगावकर आणि सुधीर गाडगे यांना मला सांगायचं आहे की मुंबईमध्ये अनेक स्पर्धा होत असतात. मुंबईतले कलावंत चमकत असतात. पण या स्पर्धांच्या निमित्तानं मला पाहायला मिळालं धुळे, जळगाव, अकोला, जालना, सांगली आणि मालवण, कुडाळ पासून सर्व ठिकाणाहून इथे स्पर्धक आले आणि मुंबईतल्या स्पर्धकांना टसन देऊन त्या मंडळींनी पारितोषिक घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे या सर्व स्पर्धकांचं सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो. मैत्री कलापीठाचं हा जो सोहळा इथं पाहताय, पडद्यामागचा कलाकार म्हणून ज्यांचं कौतुक करायला तुम्ही सगळ्यांनी एकदम एक वेळ टाळ्या वाजवाव्यात अशी माझी इच्छा आहे. सदानंद राणे यांनी कलापीठाच्या निमित्तानं खूप मोठं मेहनत घेतली. गेले 6 महिने त्यांनी मेहनत करून हा संपूर्ण कार्यक्रम केला. त्यामुळे त्यांना एकदा टाळ्या वाजवून तुम्ही सर्वांनी त्यांचं कौतुक करावं. नेहमीच मैत्री फाउंडेशन आणि आम्हा सर्व परिवाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे आमचे मित्र आणि युवा नेते पत्रकार कपिल पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभार मानतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की मैत्री फाउंडेशन कलेतून, कारण की आपल्याकडे कलेला करिअर अजून मानलं जात नाही. फार थोड्या घरामध्ये कलेला करिअर मानलं जातं, परंतु कलेला करिअरचा दर्जा मिळवून देऊन नवा भारत घडवण्याचं स्वप्न मैत्री फाउंडेशनचं जे आहे ते कलापीठातून सुद्धा पूर्ण करेल हा विश्वास व्यक्त करून मित्र हो, जाण्यापूर्वी मी मैत्री फाउंडेशनचे आभार मानू इच्छिते.
त्यांनी आम्हा कलाकारांना अत्यंत मानाने सन्मानाने इथे बोलावलं. आजचा हा सोहळा कार्यक्रम अतिशय सुंदर होता, अनौपचारिक असा वाटला, भावनिक स्वरूप होतं त्याला आणि घरगुती पण स्वरूप होतं. तसंच श्री तोंड भरून कौतुक केलं. खरं म्हणजे कुठल्याही मुलीला आपलं कौतुक ऐकायला आवडतंच, की त्या कौतुकाला पात्र असो किंवा नसो. पण श्री मधुसूदन सकपाळकर आणि श्रीमती मेघना पेडणेकर यांची मी अत्यंत आभारी आहे. त्यांनी अतिशय मान सन्मानाने आम्हा कलाकारांना इथे बोलावलं. धन्यवाद. आणि ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते, कारण त्यांच्यासाठी ही प्रशस्ती पत्रकं म्हणजे फक्त कागदाचे तुकडे नाही आहेत, तर त्यांच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप आहे. आणि त्यांचं महत्त्व त्यांच्या जीवनात किती आहे हे मी पुरेपूर जाणून आहे, कारण मी स्वतः हौशी रंगभूमीवरनंच आली आहे. जरी तुमच्या आशीर्वादाने मला आज थोडीफार बक्षिसं मिळाली, पारितोषिकं, तरी त्यावेळेला हौशी कलाकार म्हणून मला जी प्रशस्ती पत्रकं मिळाली, पारितोषिके, त्यांचं माझ्या जीवनात अतिशय महत्त्व आहे आणि ते नेहमीच राहील. धन्यवाद. जय हिंद. मला कोकणीत घ्यावं लागेल, कारण मी कोकणी बोलते. समजणार का? ग्लासान ग्लास आणि मग अजय फर्स्ट क्लास. थँक्यू व्हेरी मच. नेहमी लक्षात राहील असा हा कार्यक्रम